शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल आणि तीही सोशल मीडियामधल्या कोणाच्या सल्ल्यानं करत असाल तर ही बातमी आवर्जून बघा। कथित शेअर मार्केट गुरु अवधूत साठे यांच्यावरती सेबीने मोठी कारवाई केली आहे। अवधूत साठे यांना शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे। गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केलेले होते 601 कोटी रुपये, ते तातडीनं परत करा असे आदेश सुद्धा देण्यात आले। बघूयात। शेअर बाजारात झटपट कमाईच्या क्लुप्त्या सांगणारे शेअर बाजार गुरु अवधूत साठे यांच्यावर सेबीनं कारवाईचा बडगा उचललाय। अवधूत साठेंना शेअर बाजारात व्यवहार करण्यावरच सेबीने बंदी घातली। साठेंना शेअर बाजार गुरु मानणाऱ्यांना हा एक मोठा धक्का आहे। सेबीने 125 पानी आदेश पत्र जारी करत साठेंवर कारवाई केली आहे। कायदेशीर नोंदणी नसताना अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीचा गुंतवणूक सल्लागार म्हणून कारभार सुरू आहे। शेअर बाजाराचं शिक्षण देण्याच्या नावाखाली विशिष्ट शेअर्सची खरेदी विक्री होते। संस्थेतल्या विद्यार्थ्यांकडून साठेंनी बाजारात गुंतवणुकीसाठी पैसे जमा केले होते। सुमारे 3 लाख गुंतवणूकदारांकडून अकादमीने 601 कोटी रुपये गोळा केले होते। 601 कोटी तातडीनं गुंतवणूकदारांना परत करण्याचे सेबीने निर्देश दिले आहेत। सेबीच्या पुढच्या आदेशापर्यंत सिक्युरिटी मार्केटमध्ये व्यवहार करण्यापासून प्रतिबंध आहे। अवधूत साठे यांना त्याची किंवा विद्यार्थ्यांच्या कामगिरीची जाहिरात करायलाही मनाई करण्यात आली आहे। काही कंप्लायन्स पार्ट त्यांनी कदाचित कंप्लीट केले नसतील, म्हणजे म्हणतात तसं सेबीच्या ज्या परीक्षा असतात, रिसर्च लिस्टच्या असतील किंवा टेक्निकल जे चार्ट शिकवले जातात त्याच्याकरती परीक्षा किंवा इतर जे काही कंप्लायन्स असतील ते त्यांनी कदाचित कंप्लीट केले नसल्यामुळे ही त्यांच्यावर कारवाई केली गेली याची शक्यता आहे। पुन्हा असं आहे की बऱ्याच वेळेला त्याच्या अंडर जी लोक ट्रेनिंग घेतली जातात, जी लोक त्यांच्या अंडर शिकवतात त्यांनी कदाचित काही चुकीच्या पद्धतीने त्याचं प्रमोशन्स केले ही पण एक शक्यता असू शकते। अवधूत साठेंच्या अकादमीत चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी हजारो रुपये आकारण्यात येत होते। सोशल मीडियातही अवधूत साठेंची बरीच चर्चा सुरू होती। साठेंच्या या फुग्याला सेबीनं सुई लावली आहे। अवधूत साठे हे प्रसिद्ध ट्रेडिंग गुरु म्हणून ओळखले जातात। कर्जतमधल्या सुप्रसिद्ध बाजार तज्ञ, शिक्षक आणि ट्रेडिंग एक्सपर्ट साठे यांच्या YouTube चॅनलवर सबस्क्रायबर्सची संख्या 9,36,000 इतकी आहे। बाजार विश्लेषण, चार्ट पॅटर्न आणि गुंतवणूक धोरणांची ते माहिती देतात। 2021 मध्ये त्यांची संपत्ती 17 कोटी होती, जी 2023 मध्ये 86 कोटींवर पोहोचली। यापूर्वी सेबीने 2023-24 साली साठेंच्या अकादमीची चौकशी केली होती, त्यावर छापेमारीही करण्यात आली होती। मला वाटतं लोकांनी अशा पद्धती जेव्हा कोणी क्लासेस घेतात किंवा जे काही ट्रेनिंग देतात ही लोक कंप्लायन्स पाळतात की नाही किंवा सेबीने जे नियम घालून दिले आहेत त्याच्या पद्धतीत कामं करतात की नाही बघून अशा ठिकाणी क्लासेसना जावं। मग कारण की मार्केट काही असं क्लासेसना शिकून येतं किंवा असं नाही, मार्केट स्वतःही वेगळ्या पद्धतीने स्वतःला विन करत असतं आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या शेवटी आर्थिक परिस्थितीवर असतो। तेव्हा लोकांनी हा विचार केला अशा क्लासला येताना त्याची वैधता पाहावी। साठे यांच्या अकादमीत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांनीच नुकसान झाल्यानंतर त्यांची तक्रार सेबीकडे गेली होती। कायदेशीर नोंदणी आणि शेअर बाजारांच्या कायद्याचं पालन करूनच साठेंना पुढील काळात व्यवहार करावे लागतील असं सेबीकडून स्पष्ट करण्यात आलंय। शेअर बाजार तज्ज्ञांचा सोशल मीडियावर सुळसुळाट असताना झालेली ही कारवाई अनेक गुंतवणूकदारांच्या डोळ्यात अंजन घालणारी अशी मानण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।